मशीन फक्त तयार केले जात नाही, तर या ठिकाणी ग्राहकांचा विश्वास हा निर्माण केला जातो आणि तयार केला जातो. आणि त्यानंतरच जे आहे ते प्रोजेक्ट सेलला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभरातून जे काही ग्राहकांचं प्रेम मिळतं आहे, त्याचं कारण फक्त इतकंच आहे की या ठिकाणच्या मशीनची बिल्ड क्वालिटी आणि आतापर्यंत जी विश्वासार्हता प्रोजेक्ट सेल इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं आणि अमोल पाटील सरांनी जपलेले आहे. त्यामुळंच या ठिकाणी अधिक ग्राहकांची मशिनरींसाठी मागणी असते. तर नमस्कार मंडळी, आज आपण प्रोजेक्ट सेल इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मशिनरी कशा मॅन्युफॅक्चरिंग केल्या जातात त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त इतकाच आहे, आमचे जे कस्टमर आहेत त्यांची विश्वासार्हता अधिक आम्हाला चांगली आणि सदृढ कशी करता येईल यावरती आम्ही भर देतोय. कारण ग्राहकाची विश्वासार्हताच ही कुठल्याही कंपनीला किंवा कुठल्याही प्रोडक्ट उत्पादन क्षेत्राला मोठी करत असते. आणि त्यामुळंच तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ घेऊन आलो आहे की प्रत्येक या ठिकाणी जी मशीन विकल्या जाते ती याच ठिकाणी मॅन्युफॅक्चर केल्या जाते. मॅन्युफॅक्चरिंगचं जे काही एकंदरीतच काम बघतात ते इंजिनियर आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे आपलं. सर्वप्रथम नाव सांगा. नाम सूरज बिक्कड आहे. मी मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर आहे. बरं पूर्ण इथले इंजिनिअरिंगचे मॅन्युफॅक्चरिंग मी पाहतो. बरं, कोणकोणत्या मशीन मॅन्युफॅक्चरिंग केले जातात आणि स्टेप बाय स्टेप कशी प्रोसेस चालते? सर फर्स्ट पहिले डिझाईन आमच्याकडे कॅट थ्रू बनते. डिझाईन कॅट थ्रू बनल्यानंतर बिल ऑफ मटेरियल बनतो. ॲज पर बॉम्ब आम्ही मटेरियल जे स्टेशनरी मटेरियल असतो, जसं बिअरिंग असते, पुली असतात, बेल्ट्स असतात, ॲज पर डिझाईन आम्ही मागून घेतो. त्याच्यानंतर आम्ही रॉ मटेरियल मागवतो. ॲज रॉ मटेरियल आल्यानंतर आम्ही काय ते रॉ मटेरियल शीट जे आहे आपल्याला लेझर कट थ्रू प्रॉपर डायमेन्शनसाठी अचीव करण्यासाठी आम्ही बाहेरून लेझर कट करून घेतो इथे मटेरियल. ते मटेरियल लेझर कट आल्यानंतर इथं वेल्डिंगचे फिक्चर्स हे बनलेले आहेत. वेल्डिंगच्या फिक्चर्सवर प्रॉपर वेल्डर आहेत जे प्रॉपर वेल्डिंग करतात आणि वेल्डिंग आणि इन्स्पेक्शन सोबतच होतं इथं. आता इथं ही जी डिझाईन दिसते ही लेझर कट करून आल्यानंतर वेल्डिंग केलेली. हो. बरं, हा कशाचा पार्ट तयार केलाय? हा ग्रेडर मशीन आहे. बरं, त्याचे हॉपर्स तयार केलेले आहेत. बरं. सोबतच आणखीन काही मशिनरीज तुम्हाला इथं दिसत असेल. हे ग्रेडर्स बनवतो ऑर्डर प्रमाणे. ते 3 ग्रेडर्स जे फुल वेल्डिंग हे करून तयार आहेत. मॅन्युफॅक्चरिंग फ्रेम्स बनलेले आहेत. बरं, साधारण किती दिवस लागतात एक मशीनचा पूर्ण हा जो ढाचा आहे हा तयार करण्यासाठी किती दिवस लागतात? सर एका दिवसात 2 फ्रेम आम्ही तयार करतोय. बरं, आणि त्यानंतर मग याची जी फिटिंग वगैरे असेल ती कशी केली जाते? ते फिटिंग आता लेझर कटवरून मटेरियल आल्यानंतर ते वेल्डिंग होतो ॲज पर मॉडेलप्रमाणे. फिटिंग झाल्यानंतर मग नंतर पेंटसाठी जातो तो. पेंट केला जातो. पेंट केल्यानंतर त्याची असेंब्ली इंजिनियर्स आहेत तिथं. असेंब्ली इंजिनियर्स प्रॉपर त्याची वायरिंग, नंतर पुल्लीज अलाइनमेंट, बेल्ट अलाइनमेंट, शाफ्ट अलाइनमेंट, बुश हे सगळं व्यवस्थित अलाइनमेंट करतात. आणि नंतर ट्रायल होती. ट्रायल झाल्यानंतरच आम्ही पुढं मटेरियल आपल्या स्टोरेज रूममध्ये ठेवतो. बरं, आणि विशेष म्हणजे मराठवाड्यातील पहिला असा मशिनरी मॉल या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. या ठिकाणी हे जे सगळं कच्चं जे मटेरियल दिसत आहे हे कोणत्या क्वालिटीचं असतं या ठिकाणी? तर हे टेस्टिफाईड लॅबोरेटरीमधून येतोय. आमचे वेंडर्स नेमलेले आहेत आम्ही औरंगाबादमध्ये. तिथून येतो. तिथनं सगळं हे मटेरियल घेतलं जातं. का गरजेचं असतं हे की जिथं टेस्टिंग केलेलं आहे तेच मटेरियल घ्यायचे? सर फ्युचरमध्ये फ्रेम्स आपली सपोर्ट घेते का नाही ते प्रॉपर त्यांच्याकडून मटेरियल आल्यानंतरच होतं ते. तर एकंदरीतच मित्रांनो अशा पद्धतीनं जे आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकतात. या सर्व ज्या मशिनरी आहेत त्या पूर्णपणे याच ठिकाणी काम केलं जातं. आज जे काही मटेरियल आहे त्याची मटेरियलची तुम्ही क्वालिटी या ठिकाणी बघू शकतात. अतिशय उत्तम दर्जाचं आणि सर्टिफाईड केलेलीच
क्वालिटी जी आहे ती या ठिकाणी वापरली जाते आणि त्यातून ही मशिनरी तयार केली जाते. मशीन फक्त तयार केले जात नाही तर या ठिकाणी ग्राहकांचा विश्वास हा निर्माण केला जातो आणि तयार केला जातो आणि त्यानंतरच जे आहे ते प्रोजेक्ट सेलला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभरातून जे काही ग्राहकांचं प्रेम मिळत आहे त्याचं कारण फक्त इतकंच आहे की या ठिकाणच्या मशीनची बिल्ड क्वालिटी आणि आतापर्यंत जी विश्वासार्हता प्रोजेक्ट सेल इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं आणि अमोल पाटील सरांनी जपलेली आहे. त्यामुळंच या ठिकाणी अधिक ग्राहकांची मशिनरींसाठी मागणी असते. वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरीज ज्या आहेत त्या या ठिकाणावरून मागवल्या जातात. म्हणजे छोट्यातल्या छोट्या गृहउद्योगापासून ते मोठ्यातल्या मोठ्या इंडस्ट्रियल उद्योगापर्यंत इथे सर्व प्रकारच्या मशिनरीज ज्या आहेत त्या तयार केल्या जातात. तर एकदा नक्की व्हिजिट करा. आता व्हिजिट कुठं करायची आहे तुम्हाला तर खाली स्क्रोलिंगवरती तुम्हाला ॲड्रेस दिसतोय. कचनेर फाटा छत्रपती संभाजीराजे कारखान्याच्या अपोजिट साईडला प्रोजेक्ट सेल इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मॉल आहे. या मॉलला तुम्ही व्हिजिट देऊ शकता आणि या ठिकाणी प्रत्येक मशिनरी तुम्ही बघू शकता, डेमो घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला मशीन घ्यायची आहे पण खिशामध्ये बजेट नाही आहे तर तसं बजेटही तुम्हाला सबसिडीतून मिळणार आहे. त्यामुळं निश्चितच तुमच्या खिशाला जास्त कात्रीही लागत नाही आणि झळही लागत नाही. त्यामुळं नक्की शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्हिजिट केली पाहिजे आणि आपल्या शेतीपूरक व्यवसायाला किंवा गृहउद्योगाला चालना द्यायला हरकत नाही. तर नक्की या व्हिजिट करा. थांबूया तिथं. धन्यवाद.